अगं पूजा उरकला का? कुठे जायचंय? कुठं जायचं म्हणजे काय? मग आज दवाखान्यात अपॉइंटमेंट आहे पूजाची. अरे तेच तेच परत परत चला निघतो दवाखान्यात. कशाला नेतो म्हणजे? मग तुला नातवाचं तोंड नाही का बघायचं? तिला होणारच नाहीये, मला माहितीये ना. व्हायचं असतं ना एवढ्या वर्षात होत झालं असतं. हे बघा हे चालू आहे ना ट्रीटमेंट. होईल कधी ना कधी. देवाच्या मनात असतं ते होईल. इतके दिवस तर लागतो वेळ कधी कधी. काय लागतो वेळ? ट्रीटमेंट चालू आहे ना. असं तू आता किती वर्षापासून ट्रीटमेंट करतो, किती पैसे घालशील दवाखान्याला? हा, मग काय करू काय आता मग? दुसरी बायको कर, तुला म्हणते मी. हिला घालून टाक तुला माहेराला. नाही, हे बघ तुला नाही लागलं वेळ. हा, हे केस खाते मी. लेकरासाठी दुसरं लग्न करू. हा, दगड मारते का? येड लागले. काहीतरी बोलते आपलं. अगं पूजा चल. तिच्या समोर बोलू का आता मी? तुला सांगते ना का दुसरी बायको कर, हिला माहेराला सोड. हिला पोरग होत नसतं, लेकरूच होणार नाही हिला. व्हायचं असतं तर एवढ्या दिवसात झालं असतं. अगं उलट जरा माणसाने पॉझिटिव्ह राहावं, पॉझिटिव्ह बोलावं. काय नाही, ती तयार झाली. सकारात्मक राहायला शिका. हा, सकारात्मकच आहे मी. एवढ्या वर्षी सकारात्मकच होते. आता नाही राहायचं मला सकारात्मक. एक काम कर, आता ती तयार होऊन येते खाली, तिला सरळ माहेराला नेऊन सोड. आणि रामानं इकडं आपण पोरगी बघू. तुला कळलं का? तुझ्या ना नादी लागण्याचं चार्थ नाही. अगं पूजा चल, किती वेळ लावतीये? तुला ऐकायचं नाही का माझं? नाही ऐकायचं का? माझ्या संग बोल नका. माझ्या संग आपण बघू करू बघू काही दिवस थांब मग बघू. अगं उरकला का नाही? अगं उरकला का नाही? चल. तुला आहे ना नट्टापट्टाच करायची फार सवय लागली मोकार. झालं ना आता. चल. दवाखान्यात जायचंय. तुझ्या बापाचं दुसरं लग्न नाहीये. झालं माझं. चल. चल. आणि हे बघ तिथं डॉक्टरांच्या समोर तुला काय काय आता त्रास होतो ना ते सगळं ते व्यवस्थित सांग. हा ए जोड, अरे लय काय? जोडीने कुठं चाललो होतो जरा दवाखान्यात. दवाखान्यात? अरे चांगला चांगला तर दिसतोय ठणठणीत. आणि कशाला चालला दवाखान्यात? अरे, मी नाही हिला नेतोय. तुला माहितीच आहे ना काय चालू आहे ते. अरे काय चालू आहे काय चालू आहे? अरे काय म्हातारा झाला का अजून? चांगला नाव वाटेल का? अरे मी नाही म्हातारा झालो पण आई म्हातारी झाली ना. तिला वाटतं नातवंडाचं तोंड बघावं. चाललंय आता तिच्यासाठीच. तर आम्ही तर काय आम्ही केव्हाच हार मानली आहे. पण आपल्या आईसाठी. तुझी आई बी ना, तुझी आईचं एक काय कळतच नाही का? सारखा नातू नातू नातू. एक काम कर, मला की दत्तक, मीच बसतो तुझ्या आईच्या मांडीव नातू म्हणून. भाऊजी काय सिच्युएशन आहे? तुम्ही नुसते चाष्टाच करता बाई. जावा बघा. काय नुसतं टेन्शन घेता? काय टेन्शन घेऊ नका एवढं. आणि लयच काय वाटलं ना, आपण पुण्याला जाऊ. माझा एक मित्र आहे, चांगला डॉक्टर आहे, स्पेशलिस्ट आहे लेडीज. चल येऊ का? जा. काय करता काकू? काय नाही, आवरावरी करत होते. काय घुशीने बेळ पाडलाय तिथं. हा होय. कुठे गेली होती तू? कुठं नाही, चालले होते. चालली घरी चालली होती होय? बोला की. काय नाही बाई. काय झालं? काय हे काम केलं, स्वयंपाक केला. हा होय. मग सुनबाई गेली बाहेर. दोघं जण नवरा बायको दवाखान्यात. का बरं? मग काय आता एवढे वर्ष झाले लेकरू बाळ नाही, सारखं खेट्या घालीत. लोक देवाच्या खेट्या घालीत, हे दवाखान्याच्या खेट्या घालीत. होत असत. हे वांजुटीला का व्हायचं? तिला वांज येते, तिला नाही लेकरू बाळ होणार. असं म्हणून थोडी जमत होईल ना कधी ना कधी. तिला काय नाही होत. माझ्या ना मनात तर तुला सून करायचं होतं बघ. किती काय? छान आहे, किती गोड दिसती तू. हा, काही पण तुमचं. तुला किती संस्कार मस्त. तुला तर लवकर लेकरू बाळ झालं असतं बाय, माझी सून झाली असत. हा, तसं माझ्या थोडी हातात आहे, देवाच्या हातात सगळं. पण मला लय मनात आहे अगं तू सून व्हावं म्हणून. ऐक ना खुशी, तुझी एखादी मैत्रीण बित्रीण असेल तर बघ ना बिन लग्नाची. आणि तुझं ऐकत असेल तर त्याला बी सांग समजून जरा. हा, अहो तुमचं पोरग बी लय चांगलंय हो. होईल ना आज उद्या ना पोरग. त्याचं काय एवढं असतंय तवा. आणि तिला बी सारखी वांजुटी वांजुटी म्हणल्यावर तिची बी मनाला लागत असेल की हो. अहो तसं काय नाही, लोकांना 5-5, 10-10 वर्षांनी पोरं होतात. आणि त्यांच्या लग्नाला झालेच किती वर्ष. अगं काय 4 वर्ष झाले ना, आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं लेकरू. तसं काय नसतं. आणि तिची बी काळजी घ्या. आणि तिला सारखं नका टोमणे टामणे मारू. अगं पण माझा बी जीव आहे ना, मला वाटतं ना नातवंडाला खेळवावा. मग होईन, दम काढा थोडासा.
करतेत ना, त्यांचे प्रयत्न चालू आहेत ना. पण तू बी बघ एखादी पोरगी चांगली असेल तर. बरं बघते, मला आई वाट पाहत असन, जाते. बरं बरं, जा जा, मला बी काम पडले. हा. दमायला होतं बुवा. 2 तास तिथं लाईन मध्ये बसा, मग ते नंबर येणार, आणि काय 2 मिनिटात तर डॉक्टरने बाहेर काढलं. घ्या त्या गोळ्या आता, राहिल्या ना त्या गाडीच्या डिक्कीतच. आणते मी थोड्या वेळा. आहे पाणी आण ग. आला का पैसे घालून? हा? आणि पाणी मला सांगतो, तिला सांगायचं ना मी म्हातारी झालीये, जेवण नाही तिच्यावानी. अगं दमून आलोय ना आम्ही. पैसे घालून आणा ना. पण तुला ना सांगितलं कळत नाही. पैसे महत्वाचे आहेत का? हा, आम्हाला मूल झालं म्हणजे ते बस ना तुझ्यासाठी. उपयोगच होत नाही तर कशाला घालतो पैसे? हे बघा, तू आहे ना असं नकारात्मक बोलायचं बंद करा आता, बस झालं तुझं. आज ना उद्या होईल, मी सांगतोय ना तुला. बस उद्या होईल म्हणून उद्या घरी येतच नाही. आई होईल ना, काय तू ना. नको बोलू, तुला सांगा मला बोलायचंच नाही बाई. काय करू, काय आता काय करू? हा, अरे काय करू म्हणजे लग्न कर. बर या माझ्या भरोसा राहतो, हिला काय लेकरू होत नसतं आणि मला काय नातवंड भेटत नसतं. नीट बोल बर का, काय नीट बोल, शब्द नीट वापर. हाऊ. तुला हेच पाहिजे होतं ना. आता काय आवड का? नाटक करते का? आता नाही होत लेकरू तर त्यात त्याची चूक आहे का? तिची चूक आहे. ती जवळ राहील ना आपल्या घरात तोवर दुसरी पोरगी येणार नाही, मला नातवंड भेटणार नाही. हा मग नको बघू नातवंड जा. मला पाहिजे नातवंड. आई आऊ जाऊ दे ना, होईल ना आज ना उद्या. पुन्हा तुला शामच आमच्या घरात ना अशी वाळवी लागल्यासारखी लागलीस. तू कशाला राहते ग? जा ना कुठं मर ना, तोंड काळ कर ना तुझं, दे ना इरी तुडी खा ना, जीव दे. कशाला राहतीस इथं? तू जवळ राहशील ना घरात, माझं पोरग दुसरीचा विचार नाही करणार. अजिबात कशीच नाही पाहिजे मला, कशीच नाही पाहिजे. नाही गेली ना राखेडून जाळून टाकेन मी. लगेच जायचं, पिशवी बांध आणि लगेच निघून जा. घरात राहायचं नाही, माझ्या घरात राहायचं नाही, नाही थोबाडत देणे. घरात नाही राहायचं, चालली. हवा पण काय मागच्या चाकत नाही, हवा काय नाही. मारायला निघालोय. हा, कुणाचं बाड आहे? हाय ती जरा श्रीगोंद्याला जायचंय. ऐक ना, काय पोरीचा फोन आला होता ना. कोण ताडीचा? हा ना. काय म्हणली? काय सासूला त्रास देऊ राहिले की हिच एक रोजच झालंय बा. सासूला काय करावं काय कळा ना. मस्त नवरा चांगला आहे पण ती सासूच जरा थोडी मला आत्राप दिसते. परत मूल बाळ व्हाय ना, मग आता त्या लेकराच तरी काही दोष आहे असेल, काही अडी अडचणी त्यांना म्हणलं मी. त्यांना दवाखाना बिवाखाना करता येणं त्यांच्यात दोष आहे का नेमकं कळण बाबा. 5 रुपये लागले असले तर मी देतो म्हणलं. काय तुम्हाला द्यावं धर्माव कुठं काय करायचं असं काय हानमार करतात काय ती? हा ना, त्या सासून मारलं वाटतं तिला. जाऊ का मग मी येऊ का बघून जरा? नको जाऊ, तू उलट उलट बोलायचं तर परत कवर तिला तर सहन करायचं. आता लेकरू बाळ होत नाही म्हणजे तिचा दोष आहे का? दोघांनी बघितलं पाहिजे नेमकं काय भानगडे बाबा, दवाखाना केलं पाहिजे तर. हा, मी जाऊन येतो एकदा का? मी जातो नाही तर मग तिला होतंय मरणामाती तरच. मग आता ती काय, मी एकदा जाऊन येतो, सांगून येतो, आणि मग परत 40 वाटल्यास नाहीच ऐकलं तर मग बघू काय करायचं. बरं चालतंय. नाही मग मला फोन करायला लावा, मी जातो. मग भाडं कॅन्सल करू देतो कुणाला तरी, जाऊन येतो मी. तू हे करू, मी मारतो चक्कर. बरं बरं चालतंय, या जाऊन. हो हो. या म्हातारी बघावंच काय कडे जाऊन म्हातारी काय करायचं. ती होणार आहे काय होणार आहे काय माहिती. कोण माहित ना शिव्यासला टाकले जेव्हा. आधी काय कर खुश आहे तू? काय झालं रे? लस टेन्शन मध्ये. काय नाही असंच. मला काही समजलंय थोडस तुझं. तू का टेन्शन मध्ये येते? तुझी आई भेटली होती मला, लग्नाचं बोलत होती. तू लग्न करायचंय का दुसरं? का तुझी इच्छा आहे काही? अरे एवढी चांगली बायको आहे, तिला सोन्यासारखं जप ना. तिचं बी विचार कर ना थोडासा. तिला बी वाईट वाटत असेल तुझ्या आईसारखी अशी म्हणते म्हणल्यावर. नाही का बाई, मी काय दुसरं लग्न करणार आहे का? तिची आई उगा मुखार मागा लागली, आणि पूजेची तेवढी काळजी पण घेतो मी चांगली. माझा लय जीव आहे तिच्यात. तिला सोडून कसं काय दुसरं लग्न करू मी? नाहीच ना झालं मूल तर लेकरू दत्तक घेता येईल ग. पण तिचं मन कसं काय मोडू बिचारीचं, सांग ना तू. त्या आईच्या डोक्यात काय खूळ भरलाय ना, काय कळत नाही बघ तिला ना. ते नातू 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 करून आहे ना वेळ लागलाय फार वेळ.
अवघड आहे बाबा तुझ्या आईच. आता काय काय करू मी तरी तूच सांग ना. तेच ना. आणि कसं तुम्हाला 4च वर्ष झालेत अजून, होईल ना कधी ना कधी. अगं तिचे इतकं अवघड झाले ना, रस्त्याने दिसल त्या मुलीला म्हणते माझ्या पोराशी लग्न कर. आता काय करावं बरं, काय म्हणावं या वेडेपणाला. अवघड आहे. बरं तू दवाखान्यात गेलता वाटतोयस तू. दवाखान्यात चाललोय आता 1 वर्ष झालं. काय म्हणले, होईल म्हणलेस ना. हा होईल म्हणतायत डॉक्टर, थोडस वेळ लागेल. असू दे, तुझ्या आईला तसं समजून सांग ना काहीतरी अगं मग. बाई नाही ऐकत ती, तिला खूप समजून सांगितलेलं आहे. बरं जाऊ का. हम्म. तेच तुला टेन्शन मध्ये दिसला, मी जात होते बाहेर हा म्हणून आले. ठीक. आणि काळजी घे तिची पण. हम्म. अरे गावात करायला लागली आई आता, हे नको नको झालेलं. पूजा, हा काय बाळ पूजा? कोण आहे? बरं झालं तुम्ही आले. पोरीला घेऊन जा तुमच्या. हो असं इतकं इतकं हे करू ना, तुमचं काय आणि माझं काय लेकरू असं नाही ना. काही लागलं तर मला सांगा ना, मी मदत करतोय ना तुम्हाला. अहो दवाखाना करून आमचे पैसे सगळे संपायला आलेत आता. तिला काय लेकरू बाळ होत नाही, त्यामुळे तुम्ही घेऊन जा तिला. 10-5 रुपये दवाखान्याचे मी देईल ना हो. काय आता मला तरी काय 4 पोर आहेत का, एकच लेकरू. आणि मग तिने असं तुम्ही थोडस एक आपली म्हणून लावा ना, जीव तिला लावा ना. पैसे दवाखान्याला मदत करतो ना मी नाही म्हणलंय का. अहो पण आम्ही भरपूर पैसा घातलाय ना, अजून बी घालतोय. ती काय तिला लेकरू होणार नाही. वांजे तुमची पोरगी घेऊन जा. कसं काय पण कसं बोलतो काय तिच्या मागून लग्न झालेल्या पोरांना पोरं झालेत, अजून हिला लेकरू बाळ नाही. ती जवळ इथं राहील ना, मला दुसरी सून करता येणार नाही. अहो असं एक असताना लेकरू दुसरी पोरगी आणायचं बरं वाटतं का हो तुम्हाला? हा म्हणूनच सांगते, हिला घेऊन जा, म्हणजे मी दुसरी आणल. कळलं का? ऐका तुम्हाला हात जोडतो मी. अजून काही दिवस वाट बघा हो, फक्त काही दिवस. जर माझ्या मुलीला नाही मुलबाळ झालं ना, मी लागणार तुम्हाला परवानगी देतो बस. नक्की हो शब्द देताय तुम्ही? हो मी अगदी माझ्या लेकराला सुद्धा समजून सांगल, करू दे तुझ्या नवऱ्याला दुसऱ्याला. मग अजून काय आपण एवढी काय आता बरं नाही वाटत ना. आणि इवन मी म्हणते ती पोरगी स्वतः तुम्ही बघायची. हा कळलं का? होय म्हणताय नाही म्हणताय सांगा मला पटकन. चालतंय. मंजूर आहे ना? करू. चला घरात चहा प्यायला, चहा पिऊन जावा. काय झालं बाई, काय केस बंद पडायला नाही विचारतोय. दाजी काय म्हणता? काय चाललंय? काहीच नाही तुमच्याकडेच. काय चाललं? नवरा निघालो तिकडे, गाडी लावली तिकडे पलीकडे जायची तिकडे. काय बहिणीकडे जावा कवा तरी. बहिणीकडे गेलं तर म्हातारा त्या दिवशी हा जाऊन आले. लय हाल आहेत बा त्यांचं. आता काय सांगायचं, सांगतायची सोय नाही. ते सासू जरा त्याची डोक्या पडल्यावर करते जरा. आता काय मला विषय काय होतं माहिती का दाजी, आता मस्त मी जर गेलो तर आणून होईन की बाबा मी गेल्याच्या नंतर मला काय दम निघायचा नाही. मी सासू बघायचं नाही, सासरा बघायचं नाही, ते नवरा बघायचं नाही, कुणीच बघायचं नाही त्या घरात. सरळ सरळ धोपटाय चालू करेन. तुम्ही सांगा, ज्या लेकराला आम्ही तळातल्या फोडावून जपले त्या बिचारांना आता लेकरू बाळ होत नाही, त्यांचा दोष आहे का? मस्त त्यांचा दोष नाही, आपल्याला कळतंय. मग पण आता सासूला कळायला पाहिजे ना. एक तर आता मला काय बोलताय ना, एक तर तुमचा दाजी आणि माझा मित्र येतो त्यामुळे नाही नाही बापाला अक्कल थोडी सुद्धा. मी जातो म्हणलं तर गेलं नाही म्हणलं नको तू काहीतरी मोकार उद्योग करून ठेवशील. आम्हाला लेक आमची बहीण सांभाळायची अवघड आहे का मला? नाही नांदली नाही नांदली. मस्त नाही सांभाळायची अवघड. आता कोणतीच भावाला बहीण जड नसती. पण आता काय करता, ती सासू जरा डोक्यावर पडल्यावर करते. आद्याला सांगितलं जाऊ दे, कुठं काय टेन्शन घेतो, काय करतो. डोक्यावर जरा पडलेलं आहे का ती, त्याला कळत नाही का कसं आहे काय? ते समंजस उलट. नाहीतर सासू निवळच आडगी तिची. जा द्या, चहा बी काय घेताय का? नाही चहा नको, मला जायचंय. ही डोक्यात गणगण आहे माझ्या. म्हातारा आल्यापासून सांगत आहे लय त्रास आहे तिला, त्रास आहे सांगत आहे नुसतं. तर मला जाऊ द्या ना, काहीच व्हायना. चालतंय येऊ का जाऊन? मग मी माझ्या डोक्यात तसलं असतंय खटकम. काय नका जाऊ नका, मी सांगतो एकदा आद्याला. काय आम्हाला मित्रच जवळचा, त्यामुळे काही विषय नाही. मला जर आता मला माझ्या डोक्यावरून चाललंय आता, मी काय सांगू चाल नाही तर चहा बी घ्या. नको नको, ताईकडे जरा लक्ष ठेवा. ठेवतो लक्ष दाजी. तुम्ही जवळची म्हणून मी आता आम्ही पोरगी दिली म्हणजे काहीतरी बघूनच दिलेली इकडे. ठेवतो लक्ष दाजी, काय टेन्शन घेऊ नका. मी आहे नाही तर मी असताना कशाला टेन्शन घेतो. मी नाही टेन्शन घेत, जरा लक्ष ठेवा त्याकडे. 100% काय अडचण नाही, मला फोन करा. चला चहा बी घ्या नाही, नको. काहीतरी. अहो, चला. नको नको, जातो मी आता. आधी ए आधी, अरे काय झालंय, एवढं का गणगणित आहेस तू?
अरे किती हाका मारते, डोक्यावर परिणाम झाला काय तुझ्या? डोक्यावर परिणाम व्हायचीच वेळ आली आता खुशी. का बरं, काय झालंस? कसं सांगू तुला, दवाखान्यात गेलो होतो आता. मग डॉक्टरांनी रिपोर्ट दिला. हा, ते म्हणाले खरी अडचण पूजाची नाहीये, मग अडचण माझीच आहे. मी कधीच बाप होऊ शकत नाही. अरे पण ही असं कस काय? ते काय माहिती नाही, पण जे डॉक्टरांनी सांगितलं ना तेव्हापासून पायाखालची जमीन सरकली बघ. जाऊ दे, नको लय टेन्शन घेऊ, होईन सगळं सुरळीत. आणि बरेच मार्ग आहेत की अजून, त्याच्याने काय होतंय तवा? हा, काहीतरी करू आपण. ऐक ना, तू चल घरी. घरी जाऊन तरी काय तोंड दाखवा ग त्या आईला, त्या बायकोला? हा, घरी जायची सुद्धा लाज वाटायला लागली आता. बर चल, मी हाय, बघू काय होतंय ते. चल चल पिशवी घ्यायची आणि काळ तोंड करायचं. तुझ्या बापाच्या घरी जा, नाही तर कुठे जीव दे. कळायला का? हे माझं घरदार वैभव कोणासाठी कमवलंय मी? तू लेकरू देऊ शकत नाही ना, माझ्या घरात राहायचं नाही. तुला अधिकारच नाही. निघायचं तू इथून, काळ तोंडे. तुला कळतंय का? इथं सांगितलंय ना तुला मी. काकू काय चाललंय तुमचं? ए, तू मध्ये पडायचं ना आमच्या, गप राहायचं. आपण कशाला हो एवढा सोन्यासारखा संसार तुमच्या पोराचा उद्ध्वस्त करता? मला ब्रह्मज्ञान शिकवायचं नाही. तू आलास कशाला रे इथं माझ्या दारात? मूर्ख. माझ्या बहिणीसारखी ती. बहिणीसारखी बहीण नाही ना, तू निघायचं. अजिबात माझ्या दारात थांबायचं नाही. आणि तू उचल ना, उचल ना. आणू नका. तुला कळत नाही का? तुला कळत नाही का ग? तुमच्या पाया माझ्या पायाला सुजले नाही माझे पाय. हॅलो दाजी, कुठे आहेत तुम्ही? अहो लवकर या, जसं असताना तसं या. इथं टायडील तुमच्या लय हानती ती सासू तिची. या लवकर या तुम्ही. हा, मी आहे तोवर इथंच. आता मला तर तिने हाकलून दिलंय तिच्या घरापासून, मला तर काही करता आहे नाही. तुम्ही लवकर याकडे. हा चालतंय, ठेवतो. हा या लवकर या. अजिबात परत यायचं ना कसंच. तुझ्यावर माझ्या बाबांना नाही सहन होणार. मी पाया पडत. तुझ्या बापाकडे नको जाऊ, मग पुढे जीव दे. येईल पट. अहो काय चाललंय काकू हे? अगं ही जाणीना जायलाच तयार नाही. अहो पण तिला कशाला हाकलताय तुम्ही घराच्या बाहेर? मग काय करू? हा, माझं हे घर, माझे नातेवाईक मला नावं ठेवतात. नातेवाईक माहितीये का? अहो, तुम्हाला काय वाटतं का एवढी सोन्यासारखी सून तुम्ही घराच्या बाहेर काढता? सोन्यासारखी नाही, मला सोन्यासारखं नातवंड पाहिजे हे घरात खेळायला माझ्या मांडीवर. नातवंडासाठी काय तुमच्या पोराला नाही तर सुनेला मारता ना तुम्ही? मारून टाकीन मी जर गेली नाही तर. मला नाही पाहिजे घरात. त्याच्यात ती नाही मारणार, ह्यो पण मरण. त्याला काय झालं मारायला? काय झालंय, लय मोठा विषय आहे त्यो. आता तुम्हाला काय सांगू? काय झालं ताडे? काय झालं? घेऊन जा तुझी. काय चाललंय तुमचे? अरे बाय आहेस का? कोण आहेस तू? बाय नावाला कलंकच ना. जास्त बोलायचं नाही. जास्त बोलायचं नाही म्हणजे तुम्हाला नाही सांभाळायचं, आमच्या घरी आणून घाला ना. ए, पुरा मोठ्या माणसाला जरा नीट बोल. काय बोलायचं यांना नीट? हे असं वळण आहे काय तुमचं? काकू किती छळतात त्या लेकराला, आणि तिचा नाही तर तुमच्या पोराचा दोष आहे. ते कसं काय? रिपोर्ट मध्ये ते आलंय काय? घ्या की त्याच्यात दोष आहे, म्हणून तोच बाप बनू शकत नाही कधी. आता. ती आई बनू शकते. आता काय पुढचं बोलणार आहे? तोंड शिवलं काय आता? जी नाही ती ओ बोलला, तिला घराच्या बाहेर काढाय निघला होता. किती छळ लेकराचं. काकू बरोबर नाही बरं का? तुम्ही त्या पोरीला त्रास दिला आणि दोष तुमच्या पोराचा. मला अनिकेतनी किती वेळा सांगितलंय तुझ्या बहिणीला हानमार चालू आहे, तुझ्या बहिणीचा छेड आहे. मी त्याच्याकडे म्हणलं जाऊ दे बाबा, गेली आपली बहीण. पण तुम्ही असे असताना मला वाटलं नव्हतं. आणि एवढे हानमार करून सुद्धा ही तर राहती ती. तिने काही केलं असतं, लपडे केले असते, नाही तर कुणा संग पळून गेली असती. हा, तुमच्यापाशी कशाला राहिली असती ती? कसलं नाही हो लेकरू पण आमचं ह्याच्या प्रेम आहे तिचं, म्हणून आज ती इथे. तुला सांगता येत नाही का काही घरी तुझ्या वैर? हा, अरे दाजी म्हणाय तुला, मला लाज वाटायला लागली. अहो आजच रिपोर्ट आलाय. तो असंच गणगणित चालला होता, कुणी उडून दिला असतं त्याला, म्हणून मी त्याला घरी घेऊन आले. बरं जाऊ द्या, झालं लय झालं. त्याचं पण तायडीवर प्रेम बघा, तुमच्या पाया पडतो. झालं एवढं लय झालंय म्हणताय ना, तर माझी बहीण मला इथं काय नांदवायची नाही. माझी दाजी ऐक, बहीण एक शब्द माझा ऐका. तुम्हाला माहिती मी तुमच्या बहिणीवर, माझ्या बहिणीवर लक्ष देतो. आधीच पण तुमच्या बहिणीवर लय प्रेम आहे. अहो, ह्यांनी बोललं पाहिजे ना, ह्यांनी बोललं माझ्या- पाहिजे. ते आमच्या पैसे हात जोडलं पाहिजे ह्यांनी. मला हे सांगितलं पाहिजे ह्यांनी. माझ्या बहिणी सारखीच आहे. आणि काकू तुम्हाला लईच नातवंडाची हौस सारखी ना. एखादा अनाथ पोरग दत्त घ्यायचो, त्याचं कल्याण झालं असतं.
आणि तुम्हाला पण नातून भेटलं असतं तुमच्या मांडीवर खेळायला. काही अडचण नाही ना हो. घ्या एखादं दत्तक लेकरू घ्या, त्याला तेवढंच आधार भेटेल तुमचा. तर तुम्हाला बी वंशाला देव होईल. तुम्हाला लय नातवंदाची हौस आहे तर नातू भेटेल. आमची काही हरकत नाही, घ्या खुशाल घ्या. पाहू ना तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, आता ते ठीक एवढं आहे. केलं तुम्ही. पण पूजा एक काम कर, आपले सामान बांधायला घे, आपण दुसरीकडे जाऊ. नाही आधी तसं करू नको तू. ये दादा मला माफ करा. पूजा तू पण मला माफ कर. मला अक्कल नव्हती. दोष माझ्या पोराचा. आता काय मी त्याला बाहेर काढणार आहे का? हिचा दोष होता म्हणून हिला बाहेर काढत होते. माझं चुकलं. हात जोडून सगळ्यांची माफी मागते. मला माफ करा. पण माझी सून खरंच सोन्यासारखी आहे. तरी लेकराला जीव लावताल का? नाही खरंच नाही. मी माझ्या काळजापेक्षा जास्त जीव लावून तिला. आधी तिला घास घालीन आणि मी खाईन. अजिबात अंतर देणार नाही आजच्या नंतर सुनाला माझ्या. अहो तुमच्या असल्या वागण्याने ना किती जणांचे संसार मोडलेले आहेत. मुलबाळ पाहिजे, मुलगाच पाहिजे, मुलगीच पाहिजे असं म्हणून ना किती जणांचे संसार मोडलेत ते तुम्हाला माहिती नाही. नाही पोरा खरंच माफ कर. तुझी सुद्धा मी माफी मागते. तुझ्या बहिणीला मी त्रास दिला. खरंच मला सगळ्यांनी माफ करा. मी परत कधीच तिला एका शब्दाने दुखावणार नाही. बस एवढंच पाहिजे. माझी लक्ष्मी आहे ती. मी विसरले होते पण तुम्ही मला आठवण करून दिली सगळ्यांनी. आभारी आहे बाळा तुझी मी. तू माझे डोळे उघडले. चला घरात चहा पाणी करू, वहिनी गोड तोंड करू. चला चल बाय.